नमस्कार स्वामी भक्तांनो, तुमचे स्वागत आहे. तर स्वामी आपल्या भक्तांना सुंदर विचार सांगतात, ते नक्कीच ऐका. स्वामी सांगतात, बाळांनो, देवाचे नाम चारील, नामच सर्व काही करेल असा मनात विश्वास ठेवा. हा विश्वास ठेवून प्रयत्न चालू ठेवा, पण यश देणारा परमेश्वरच असतो. तसेच बाळांनो, दररोज काही चांगले विचार मनात ठेवा आणि वाईट गोष्टी विसरायला शिका. स्वामी सांगतात, बाळांनो, देवाची भक्ती तेव्हाच कामी येते जेव्हा आपले कर्म चांगले असतील तेव्हाच. बाळांनो, कधीही आशा सोडू नका, कारण जिथे सर्व संपते तिथेच आम्ही तुमच्या प्रयत्नांची सुरुवात करतो. भक्तांनो, परमेश्वर आपल्या जवळ आहे या भावनेने जगा. परमेश्वर आपल्या पाठी जे काय करेल ते योग्यच असणार, हा मनात कायम विश्वास ठेवा. स्वामी सांगतात, बाळांनो, तुम्ही प्रत्येक गोष्ट मनाला लावून घेऊ नका. बाळांनो, प्रत्येक गोष्टीची ठराविक वेळ असते, म्हणून ते मिळण्याच्या मागे जास्त वेळ लावू नका. हे कायम तुम्ही लक्षात ठेवा. तसेच वेळ कोणतीही आली तरी तुमचे मन विचलित होऊ देऊ नका. परिस्थितीचा सामना करायला शिका. परिस्थिती ही कायम राहत नाही आणि वाईट दिवसानंतर चांगलेच दिवस येतात. काही वेळा परिस्थिती हालाकीची होईल, पण विचार करत बसू नका. फक्त परमेश्वरावर तुम्ही विश्वास ठेवा आणि तुम्ही जे कष्ट करता त्यावर खूप विश्वास ठेवा, कारण संयम, मेहनत आणि विश्वास याचे फळ स्वतः देते. स्वामी सांगतात, बाळांनो, जीवनात ईश्वराचा मार्ग पाहिजेच. नामस्मरण करणे, संयमाने वागणे, आळसाला थारा न देणे, हे कर्तव्य पार पाडणे, या गोष्टी केल्या पाहिजेत. बाळांनो, परमेश्वर भेटणारच, तो सहज ह्या परमार्थाने मिळतो. म्हणून कोणी सांगत असेल तर त्याचा कंटाळा करून कसे चालेल? अरे, परमेश्वर भेटावा आणि अशी इच्छा आहे तर मग नामस्मरण केलेच पाहिजे ना. तसेच बाळांनो, आयुष्यात दुःख हे प्रत्येकालाच असते, म्हणून काय दुःख करत बसायचे नसते, तर माणूस त्या दुःखामुळे मजबूत होतो. जखमा झाल्याशिवाय अनुभव मिळत नसतो आणि संघर्षाशिवाय खरे यश मिळत नाही. म्हणून जे आज चालले आहे ते तुम्हाला घडवत आहे, हे लक्षात ठेवा बाळांनो. स्वामी सांगतात, बाळांनो, आकाशाला भिवून पळाले तरी कुठेही आकाश असणारच ना. त्याचप्रमाणे कुठेही गेले तरी देह, मन आणि त्याच्याबरोबर आपले भोगही येणारच. म्हणून आपल्या वाट्याला आलेले कर्माचे भोग समाधानाने भोगायला शिका. आपल्या प्रत्येक कर्मासाठी साक्षी परमेश्वर आहे असे समजून वागावे, म्हणजे आपल्या हातून कोणाचे वाईट होणार नाही. आणि बाळांनो, कोणाला जर मदत करायची असेल तर चांगल्या मनाने करा, उगाचच मनात द्वेष ठेवून करू नका. बाळांनो, परमेश्वर आपल्याला सांगतो की इतरांना नेहमी मदत करा, कारण तुम्ही एखाद्याला मदत केली तर परमेश्वर आपल्याला काहीच कमी पडू देत नाही. तुम्ही जर मदत केलीत आणि त्याच्याकडून अपेक्षा ठेवल्या तर काहीच उपयोग होत नाही. म्हणून कोणाकडून अपेक्षा न करता मदत करा, हेच सांगणे आहे बाळांनो. आणि तुम्हाला जर कोणी उगाचच त्रास दिला तर तुम्ही शांत राहायचे. बाकी आम्ही आहोत ना बाळांनो, आम्ही सर्व पाहतच असतो. परमेश्वराच्या भक्तीत तुम्ही एकदा रममाण झाला की परमेश्वरच तुमचे बिघडलेले आयुष्य दुरुस्त करून टाकतोच. म्हणून बाळांनो, परमेश्वराची उपासना ही आपल्या संकटाला आधार देणारी काठी असते. म्हणून प्रत्येकाने जन्माला येऊन काहीतरी परमेश्वराची थोडीतरी सेवा केली पाहिजे. तर स्वामी भक्तांनो, कसे वाटले ऐकून? श्री स्वामी समर्थ.